आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस कमिटीत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत महाविकास आघाडीतील प्रमुख नेते तसेच शहरातील विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत शहरातील दीर्घकालीन पाणी प्रश्न, अपूर्ण विकास कामे तसेच स्थानिक पातळीवरील जनतेच्या अडचणी यावर सखोल चर्चा झाली। भाजप सरकार युद्धजन्य परिस्थितीचा वापर निवडणूक फायद्यासाठी करेल असा आरोप माजी आमदार राजीव आवळे यांनी केला। मात्र कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न जनतेसमोर मांडावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। मला माहिती आहे तेवढं मी या निमित्तानं माझं ते वैयक्तिक मत असेल, पण मला वाटतं उद्या आता ठरवलं पाहिजे की आता भागातली प्रश्न उठून काढले पाहिजे। कसं रेशन बंद व्हायला लागलेलं आहे, कसं झाड धारकांच्यावरती अन्याय व्हायला लागलेला आहे, त्या पद्धतीनं राजकारण करायचं आणि मग ही घटना घडवायच्या, हिंदू मुस्लिम वाद करायचा आणि या वादातून आपली सत्तेची पुढी भाजायची, राजकीय पुढी भाजायचं हे काम म्हणजे घडायला लागलेलं आहे। मी खरं तर आपण एका बाजूला ते जरी मान्य केलो तर आता महापालिकेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक मुद्द्यावर होतात, हे तुम्ही आणि आम्ही नाकारून चालणार। तेव्हा आपण सगळ्या इच्छुक कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता स्थानिक मुद्द्यावरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। जसं बावस्कर साहेबांनी सांगितलं, पाण्याचा मुद्दा आहे। आपल्याला दुधगंगेतनं पाणी येणार होतं, आश्वासन दिलेलं होतं, त्या पाण्याची अवस्था काय आहे बरोबर आपण जाऊन सांगितलं पाहिजे, पाणी अजून आपल्याला मिळत नाही। याच बैठकीत सागर चाळके यांनी कोणाचेही नाव न घेता प्रस्थापिताविरुद्ध जुनी कार्यकर्ती मंडळी एकत्र करून शहर विकास आघाडीचा पॅटर्न पुन्हा राबविण्याचा प्रस्ताव मांडला। त्यांच्या या प्रस्तावाला मदन कारंडे यांनी दुजोरा दिला आणि शहराच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घेण्यासाठी आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सगळ्यांना न्याय मिळून गावामध्ये एकत्र जी जुनी सगळे आम्ही जी 25 वर्षापासून एकत्र मंडळी आहे, जरी आम्ही पक्षात वेगवेगळ्या दृष्टीने एकत्र बाजूला गेलो असतो तरी विचार आमचे एकत्र आहेत, एका व्यक्तीच्या विरोधात लढायचे, त्या दृष्टीने सुद्धा कारंडे साहेब आपण प्रयत्न करायला। काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड पाणी पुरवठा योजना अद्याप राबविली न गेल्याने शासनावर टीका केली। लोकप्रतिनिधींनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। शहरातील रस्ते व गटारीची कामे केवळ कागदावरच दाखविली जात आहेत, प्रत्यक्षात काहीच होत नाही अशी खंत राहुल खंजिरे यांनी व्यक्त केली। त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठाकरे गट शहराध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी महायुती सरकार व महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सुज्ञ मतदार आता त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले। शेवटी काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी महापालिकेची निवडणूक वरिष्ठ सहकारी ठरवतील त्या पद्धतीने लढवू, मात्र आपल्या सर्व उमेदवारांचे चिन्ह एकच असावे असा प्रस्ताव मांडला। परंतु एका चिन्हावर लढलं तर आपल्याला गावात मेसेज चांगला जाईल आणि आता जो पाण्याचा प्रश्न आहे, आपला आरोग्याचा प्रश्न आहे, ह्यावर आपण प्रामुख्याने भर द्यायला पाहिजे। स्थानिक प्रश्नावर जास्त भर दिला तरच आपलं तिथं बरोबर चिन्हावर लागणार आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। आणि आम्ही शुभेच्छा देतो, आम्ही सागर भाऊ तुमच्या पाठिंबा सदैव राहणार आहे। इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, तुम्ही जो निर्णय घेतला त्याबरोबर आम्ही राहणार आहे, एवढंच बोलतो। या बैठकीस प्रकाश मोरबाळे, मलकारी लवटे, रणजित जाधव, अमर जाधव, अब्राम आवळे, सदा मलावते, नितीन कोकणे, राजवर्धन नाईक, सचिन राणे, भरमा कांबळे, युवराज सिंगाडे, अभिजित रवंदे, बिस्मिल्ला गैबान, विजय कांबळे, मुन्ना खलिफा आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।